श्रीराम समर्थ. मी लक्ष्मण बाळकृष्ण सावंत, ज्योतिष वास्तु विशारद वेदमूर्ती श्री उमेश कुलकर्णी गुरुजी, ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे यांच्या वास्तु विशारद वर्ग 18चा विद्यार्थी. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण वर्ग करीत असताना काही आलेले अनुभव शेअर करावे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे. फेसबुक पाहत असताना एक गुरुजींची पोस्ट पाहिली मोफत वर्गाबद्दलची, आणि एक जिज्ञासा म्हणून 5 दिवसाच्या मोफत वर्गाला रजिस्ट्रेशन केले. या 5 दिवसांचे सर्व वर्ग पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर इथे वास्तुशास्त्राबद्दल आपल्याला ज्ञान मिळेल याची खात्री झाली. तरी पण मनात एक शंका येत होती की ऑफिसला सकाळी 9 वाजता निघतो ते रात्री 9:30-10 या वेळेत आपण घरी येतो. त्या दरम्यान ऑफिस आणि मधल्या वेळेचा 1.5-2 तासाचा प्रवास. त्यामुळे हा वर्ग नियमित आपण अटेंड करायला वेळ मिळेल का ही शंका होतीच. परंतु वर्ग झाल्यानंतर रेकॉर्डिंग मिळणार हे समजल्याने ॲडमिशन घेतले. या अगोदरसुद्धा वास्तुशास्त्राबद्दल पुस्तके, यूट्यूबवरील काही व्हिडिओ असे काही पाहिलेलं होतं. एक जिज्ञासा होती, आपण स्वतः राहतो त्या घरात आपल्या सुखशांती, समाधान, चांगलं आरोग्य, यश मिळावं यासाठी आपण प्रत्येक मानव काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. मग मिळेल तिथून ज्ञान एकवटत असतो आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो. तसंच आम्हीसुद्धा वास्तुशास्त्राबद्दल पुस्तकं वाचायची, व्हिडिओ कुठे बघायचे, प्रत्येकातून काहीतरी वेगवेगळंच मिळायचं. काही व्हिडिओमध्ये तर वास्तुशास्त्र असे काही नसतेच, हे शास्त्र वगैरे असं काही नाही, सगळं थोतांड आहे असे पण मानणारा वर्ग आहे. काही चेष्टामस्करी करणारे पण आहेत. मित्रमध्ये किंवा कुठे गप्पा मारताना, अरे असं काय नसते, दारूच्या दुकानाला कुठे वास्तुशास्त्र असते, कुठच्या दिशेला असेल तरी तिथे संध्याकाळची आपल्याला गर्दी बघायलाच मिळते, ते दुकान कधी बंद झालेलं आपण पाहिलं का, अशी चेष्टामस्करी होत असते. त्यातून आपण याच्यात थोडी अजून माहिती घ्यावी या उद्देशाने हा वर्गच आपण अटेंड करावा, याच्यातून आपल्याला काहीतरी मिळेल या जिज्ञासेपोटी हा वर्ग केला. वर्ग जसा पुढे जात होता तसा या वर्गाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण होत्या. अनेक गोष्टी ऐकलेल्या, वाचलेल्या होत्याच, माहितीही होत्या, परंतु त्या पुन्हा गुरुजींकडून ऐकताना त्या नवीन अँगलने पाहण्याचा दृष्टिकोन मिळाला. वास्तु विशारद वर्ग करताना त्याचबरोबर आपल्या जीवनात आपण कसे वागावे, सुखी संसार कसा करावा याचेही विवेचन गुरुजी छान पद्धतीने करतात. आणि जे समाजात अजिबात वावरत नाहीत, वाचन करीत नाहीत, स्वतःचे आत्मपरीक्षण करीत नाहीत, आपल्या एखाद्या कृतीमुळे समोरील व्यक्तीचे, समाजाचे, आपल्या परिसराचे, गावाचे, शहराचे, मनुष्य जन्माचे किंवा राज्याचे, देशाचे, देवधर्माचे आणि एकंदरीत मनुष्य जन्माचे आपण किती नुकसान करीत असतो याचे आत्मपरीक्षण आपल्याकडून झाले पाहिजे. आपण दुसऱ्याच्या हिताचे काही नाही करू शकलो तरी चालेल, परंतु दुसऱ्याचे आपल्या कृतीमुळे नुकसान होईल, दुसऱ्याला आपल्यामुळे नाहक त्रास होईल असे आपले वागणे असू नये ही अत्यंत महत्त्वाची शिकवण गुरुजी देतात. तेव्हा या माध्यमाचा ते पुरेपूर उपयोग करून घेत आहेत याची खात्री
काही गुरुबंधू भगिनींच्या प्रतिक्रियामधून समजत होती आणि त्याच्यातून जाणीवसुद्धा होत होती. मुख्य विषय वास्तुशास्त्र. आजपर्यंत आम्हाला माहीत होतं की अमुक एका दिशेला अमुकच पाहिजे, म्हणजे देवघर इकडे पाहिजे, स्वयंपाकघर इथे पाहिजे, न्हाणीघर किंवा बाथरूम ह्या साईडला पाहिजे, मुलांचं स्टडी रूम ह्या साईडला पाहिजे, ही संकल्पना अशी माहीत होती. परंतु या संकल्पनांना गुरुजींनी छेद देत मोडून काढली आणि वास्तुशास्त्र हे फक्त वास्तू किंवा भवनापेक्षा आजूबाजूच्या बाहेरील परिस्थितीवर सुद्धा 80% अवलंबून आहे, हे त्यांनी व्यवस्थित समजून सांगितले आणि ते आम्हाला समजले सुद्धा आणि पटले सुद्धा. म्हणजे आपली वास्तू किंवा भवन आपण 100% वास्तुशास्त्रानुसार बांधली किंवा विकत घेतली तरी काही काळानंतर बाहेरील परिस्थिती बदलली तरी आपल्या वास्तूमध्ये किंवा भवनामध्ये दोष निर्माण होऊ शकतात, ही जाणीव झाली. आणि त्यामुळे हे सतत बदलणारी क्रिया आहे हे मान्य करूनच एकदा वास्तुपरीक्षण करून चालणार नाही, तर जशी परिस्थिती बदलेल तशी वास्तूतील सकारात्मक नकारात्मक ऊर्जा बदलत असणार, ही मुख्य गोष्ट लक्षात आली. आणि वास्तुशास्त्र हे जमिनीचे शास्त्र आहे हे गुरुजींचे म्हणणे पटायला लागले. गुरुजींची जी मुख्य शिकवण की काही नसण्यापेक्षा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे एकदम वास्तववादी वाटले. म्हणजेच घरात